नमस्कार सर्व युट्यूब फॅमिली. जोरदार तुमच्या आशीर्वादाने बिझनेस आपला चालू आहे. प्रोडक्ट बाहेर छापून आणले. तर ही तुम्हाला काहीतरी दाखवायचं या. आता काय गोष्टी आहेत दाखवतो मी. तर प्रियंका ये इकडं चल. आज लय जणांचं पार्सल पोचायला लागलं. पुण्यातनं लातूर फितूर इकडे बीड फीड लातूर सातारा फितारा सोलापूर कोल्हापूर समदेकडनं मेसेज आले तेव्हा प्रियंकाच्या जीवा आलाय. हा इकडे बऱ्याच लोकांना वाटत होतं पार्सल पोहोचत नाही, पण पोचायला पोहोचतंय. लागले. पोस्टाचं काय असतं, शनिवार रविवार सुट्टी असते, काय काय थोडस लेट होतं, लांब असतं. आणि पोचायला लागले बरेच. पोचलेच बरेच. आता तुम्हाला काय दाखवतो मी, थांबा. हे बघा इकडं. ए प्रियंका मोबाईल धर गा असा. आता काय करून आणले दाखवतो. बरीच माहिती आपल्याला द्यायची. ए दर की असं हे दाखवायचं. आता हे जे आपल्याकडं प्रोडक्ट आहेत, जे शॅम्पू झालं, कंडिशनर झालं, तेल झालं, रोजमेरी स्प्रे आणि हेअर मास्क, मेहंदी. तर ह्याचा उपयोग कसा करायचा, ह्याचे फायदे काय आणि हे वापरायचं कसं. बऱ्याच कस्टमरचं आपल्या तुम्हाला सांगतो रिक्वायरमेंट माझ्याकडे होती. सोमा दादा हे देत आहे, पण ह्याचं यूज कसं करायचं बऱ्याच लेडीजला आपल्या बहिणींना माहित नाही. सांगितलं तरी मग आता काय करावं, प्रत्येकाला माहिती सांगून गळा घसा दुखवणं तुम्हाला सांगतो. त्यापेक्षा एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो 1-2 नाही, मिनिट नाही, मी केलाय shortcut तसा. मध्ये ती तर दाखवतोच मी. प्लस आपल्या घरी जे कस्टमर येतात ह्यांना माहिती कशी सांगायची. तर आता प्रत्येकासाठी मी 5 प्रोडक्टचं 5 असं तुम्हाला सांगतो मेहनत छापून आणलेले. ह्याची माहिती पूर्णपणे ह्याच्यावरती दिलेली. तर आता हे बघा तुम्हाला दाखवतो मी. हे असं तुम्हाला सांगतो कंडिशनर. तर कंडिशनर हे काम काय करतो, काळजीपूर्वक पोषण, समृद्धी घटक, केसांची दुरुस्ती करणे, केमिकल फ्री, मऊ गुळगुळीत व चमकदार. मग त्याखाली लिहिले केसांचा मऊपणा, नैसर्गिक चमक आणि रेशमी मृदांग प्रदान करणे. म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी ह्या समजा. तर ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगतो ह्याच्यावरती दिलेली असे. तर हे कंडिशनर झालंय. इकडं तुम्हाला हेअर मास्क म्हणून दिलेलं आहे. केसांची नैसर्गिक काळजी, पोषक तत्वांची समृद्धी तत्वांची, आर्द्रता आणि दुरुस्ती, रसायने मुक्त, नैसर्गिक चमक असं जे दिलेलं आहे. आणि त्याखाली कोरडेपणा कमी करणे, केसांची नैसर्गिक चमक वाढवणे. याचा फायदा काय हे हेअर मास्क मधून आपल्याला दिलेलं आहे. नंतर तुम्हाला दाखवतो मी. आणि वरच्या पण घरी पांडूच्या पण घरी असंच आहे. हे नैसर्गिक केसांचे बनवा मजबूत आणि आरोग्यदायक, केसांची मजबूत करणे, नैसर्गिक स्वच्छता करणे, टाळूचे पोषण करणे, मऊ आणि चमकदार केस आणि नैसर्गिक घटकांनी बनवलेले. ही काय शॅम्पू. तर हे शॅम्पूचा वापर कसा करायचा, हे काय काय काम करतं त्याच्यावरती पूर्णपणे हा शॅम्पूचा बॅनर आहे. नंतर इकडे आलं आपलं रोजमेरी स्प्रे म्हणून. हे काय करतं, केसांची वाढ करतं. नंतर हे केस मजबूत करतं, केस गळती कमी करणं, टाळूंचे पोषण करणं, निरोगी आणि मजबूत चमकदार. त्याखाली बारकाय छोटे मी काय वाचून समजा दाखवत नाही, शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो. तर ह्याचा एक बॅनर आणलाय. आणि प्लस इकडं आहे मेन आपलं तुम्हाला सांगतो हे प्रोडक्ट जे 32 जडीबुटी आणि जे आवळा वगैरे समजा घालून बनवलेलं आहे. हे एकदम महाग. तर तुम्हाला सांगतो हे केस गळती आणि केस लांबी आणि तुम्हाला सांगतो काय असेल ते समजा पूर्ण काम करतं. हे समजा ताकदवान सोना हार्बलचं तुम्हाला सांगतो घरगुती ह्यांचं बिझनेस आहे. तर ह्यांचं बघा नैसर्गिक खरे देणगे, मजबूत चमकदार आणि पोषण. समजा स्त्रियांचं सौंदर्य पूर्ण केसावरती डिपेंड असतं मित्रांनो. केस गळती चालू झाली तर संसाराला लक्ष लागत नाही आणि बाईचा चेहराच पडतो डायरेक्ट. मग केस लुसलुसीत पाहिजेत, चमकदार पाहिजे, लांब लचक पाहिजेत. ते असं दाढी काय येत नाही तुला. कोणाला मला आता खालनं वरनं लावायला लागेल, त्याशिवाय मला येते दाढी. तर ह्याचे सुद्धा भरपूर फायदे दिलेले. केसांची वाढ झाले, केळशी गळती कमी करणे, चमकदार, मऊपणा, टाळूंचे पोषण 100% नैसर्गिक आहे, नॅचरली आहे. तर ह्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो. आता ह्याला दाढी केस लय आल्या म्हणून ह्याला रुबा बांधतो माझ्याकडे. पण आता मला पहिल्यापासून मला थोडंही जमत नाही केस. मला एकदम क्लीन राहायला आवडतं पहिल्यापासूनच. हे बघा. तर ह्याचा सुद्धा आपण पोस्टर असा छापून आणला हे बघू शकता तुम्ही. तर हे आपण 5 आता तुम्ही म्हणता आपल्या कस्टमर हो काही करून येतात. कस्टमर आलं तर तुम्हाला सांगतो हे घरामध्ये आपण लावून घेणार आहे. आणि कुठं लावायचं ह्याचं मला तुम्हाला सांगतो जागा बघतो. माझ्या तर म्हणणं इथंच लावा असं नाही. आणि कस्टमर आलं कस्टमरला डायरेक्ट म्हणायचं फोटो काढून घे. बरोबर. प्रियंका दर घे असं बघू आपण लाईन किती बसते. ते आले तर बावड्या ते कस्टमर आले.
इथं एक, इथं एक. हा? किती बायांचे प्रॉब्लेम ना केस गळायच्या वहिनी. अहो, काल घर गच्च भरलं होतं 7 वाजता. एवढं पण रिकामं नव्हतं देवाचं. इथं एक, आत्या होत्या, या ना. नंतर दोन. बस या काय कुत्र आहे काय. नाही चावत, नाही चावत. थांबा आली. ए, ती परत लाव बावड्या दरी चल. आणि प्रत्येक कस्टमर आलं जास्त माहिती देण्यापेक्षा आपलं सरळ माणूस ह्याचा फोटो काढून घ्या मग ह्यावरती समजायचं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आणि हा हे पहिलं महत्वाचं सांगा, ह्याचं सांगून पण त्यांना फोडता येत नाही. हे सांगा. फोडायला येत नाही का आरतीत बटन. ताई छापून त्यांना सांगितलं तरी कळत नाही. हे असं लावलं म्हणजे तुम्हाला जर समजा माहिती सांगण्यापेक्षा तुम्ही ह्याचा फोटो काढून न्याला घरच्या घरी बघू शकता. बरोबर ना. त्यासाठी आपण हे आणलेलं. चला किती मिनिटं झाले. नवीन नाही मोबाईल मध्ये बघितल्या माणसांना लक्ष बघितलं विचित्र होय इथंच राहतं का? इथं जाते मी सुरीला हा. होय. तुम्ही आता हे बारके म्हणजे यांचे ते फ्लॅट वगैरे ह्याच्यावर मी हे करत होते अचानक ह्याच्यात आल्या इकडे आपली पॅकिंग चालू आहे मित्रांनो. ही पॅकिंग हा पोस्टाचे वगैरे हे ते पोस्टाला टाकलाय माल तो. हा टाकलाय. शनिवार रविवार सुट्टी असते पोस्टाला त्यामुळे ते लवकर द्यावं लागतं सोमवारी टाकून. बरं ठीक आहे बघ ह्यांना ताईंना काय पाहिजे हे आपले पॅकिंग दाखवतो तुम्हाला मी पूर्णपणे. फेकलं तरी फुटणार नाही. काहीच होत नाही. हे काहीच होत नाही इकडे पूर्णपणे. बरं आता पप्पा तुम्हाला अजून काय देऊ का इकडं. काय पाहिजे? हा शॅम्पू लागतील. प्रियंका ही पोस्टाचे राहिलेले पोस्टर टाकायचं आपल्याला. दोनला बंद पटकन टाका हा ना. संध्याकाळपर्यंत पडेल. हा जमतं ठीक आहे. शॅम्पू देऊ का तुम्हाला. नाही ह्यांना देत आहे हाताखाली. अजून काय पाहिजे. ऑइल पाहिजे. ऑइल का आहे की कोंबो आहे की आपला. हा. परवडतं आणि किंमत पण कमी होते. करू का मग? लागेल तसं घेतो. अजून बस का तेवढं. तर चला तुम्हाला जे मी माहिती सांगितलं आता पोस्टर कसे बनवून आणले ते पूर्णपणे घरामध्ये लावून घेतो इकडं. मग कसं कस्टमर आलं की डायरेक्ट फोटो काढले की विषय मिटून जातोय. आपला माल इकडं आता एवढा आहे सध्या. हे काय 2 दिवसात संपून जातो एवढा माल. आणि कोणाला हे बल्क ऑर्डर लागू द्या आपण द्यायला चालू केलेली मित्रांनो. बल्क ऑर्डर एकदम बारामतीत कोणाला देत नाही. बारामतीच्या बाहेर जे आसपास गाव आहे ते कुठेही ऑल महाराष्ट्र कोणालाही लागू द्या मला कॉल करा. ह्याच रेटमधनं तुम्हाला मी देतो जे रेटवरनं आले त्याच रेट. चला ओके.